हाय, शुभ सकाळ सर्वांना. मला ते कडीपत्ता नेलं, आजीने सांगितलं. त्याला म्हटलं डोकं विचारत कडीपत्ता तरी नेऊन जा. काय मटकी एकच मिनिट बर. बापू असं का बसलाय? काय म्हणते? काय नाही, काय नाही, चाललंय पदेशीर. होय ज्ञाना खातोय आपलं शंकरपाळी लाडू. भुका लागल्या रानात गेलो होतो, 7 वाजता गेलो ना, आता आलो या. हो, चाललंय पदेशीर समद्यांचं. गोटमला आमच्या हाय बरं. होय ज्ञानू, काय नाही अडचण, कसं असेल तसं. होय होय बापू. तुमचा हात काहीतरी मोडलेला ना, पाय का हात? माझं लय बरे मोडलं. तसं नाही, तुम्हाला बॉल दिलता का? कसला बॉल? काय माहिती का दिलं, मी पप्पाला विचारते. नाही, काय आपल्या मी लय बऱ्या मोडलोय. माझं काय जरा बसता उकरीत गाठी पडलेल्या येड्यांच्या. वहिन्यानं असू द्या, कसं असेल तसं. हसून आपल्या विनोदाने बोलायचं. का सुखी रागाड्या समजे आमचं कसं असेल तसं. चहा पिलो उलिसा. आता पदेशीर जायचं. का जास्त द्यायचा की थोडत का पेलं टाकायचं. आता कोथिंबीर भाजी उली आता वापस आल्यात, नीट केलंय रान. होय, काय नाही, मजेशीर आहे समजे आम्ही. हा निवांत राहता. बास की ज्ञानू, आता बोललो, आता काय बोलावं. आजी बरं ती बोलाय वाईज बरं वाटत. चला आजी पुढे. नाही, पण सगळ्यांना बापू जरा जास्त आवडतात. वाटत. आजीचं काय चाललंय ते बघू. चला, तेवढंच ह्याच्यात कॉमेडी होईल. आजीला काय आपण सारखाच करतो. असू द्या, ह्या काय असं केलं. इकडे वर तांब लावल्या ते आम्ही. होय ना, पदशीर चाललंय सगळं. लाईटीची अडचण आहे अजून. तळ्यातलं पाणी तर झाले का रे? काय चाललंय तुम्ही? म्हणे म्या आठवताला काय नाही, का मटकी भिजाय घातली होती. होय, आता स्वयंपाक कवा 10 वाजले की कवा करायची. रेशमाला ह्यांना घालवाय जायचं. तसं असतं का? उरकल तवा असू द्या, बसत मग बोलते तू. ती चमकत होय, बोलते लहीन. मग उरकल तवा असं असतं का? नाही, तुमच्या मनाने होऊन द्या. काय बोलते? मोरचं बोलते जरा, म्हणून मी म्हणतो केली का करायची. आल्या तर नाही, आता ही भिजावली, मस्त पैकी भिजावली. 4 बाऱ्या दुधी दूध जा बर का ग. हो, ए वाशी तो दूध जा. पाहिजे बोलायला इकडे बुटत जाते. बर, आजी मोकळी करणार आहे का ही करणार आहे? निर्माळेच आहे समज. पदेशीर हाया. काय नाही अगं आजी, काय नाही. शेंगदाणा आता टाकीत खुरखुर वाजवीन. असू द्या. नमस्कार समद्यांना. पदेशीर चाललंय. काका मामा हे काय नाही अडचण. हो, हा बापू खूप दिवसातून दिसले. आणि आजीची आणि बापूची भांडणं पण तुम्हाला खूप दिवसातून बघायला भांडण नाही. म्हणजे थोडक्यात एक ही. हा, तेच म्हणजे तुमचं कॉमेडी आहे, पण ते भांडण भांडण नाही हो. नाही हो. माझे अर्जुन बापू किती प्रेमाने, किती छान वागतात दुसऱ्यांसोबत आणि स्वतःसोबत. हा, हे पण आहे. आणि समती जायची ती भांडण करून जाणे. खरं म्हणजे म्हणाय गेलं ना, सगळी माणसं आहेत का ना, एकटी येतात ना, एकटी जातात. काय नाही समजा पदेशीर या. काय नाही अडचण. हा, चलू द्या मग. आज लेटच काय हा बारीक. ठीक आहे. शेंगदाणे बारीक परत लाव चार्जिंगला. रास्तार लावलाय पण ते नीट लावला नाही. आजीने
बरोबर. त्याच्यामुळे जरा अडचणीत येते हो. हे बाकीचे सगळीच मम्मीकडे जाऊ. चला आपण. व्हिडिओ काही विचारलं नाही प्लीज तुम्ही कमेंट करा नका. व्हिडिओ काढत होती म्हणून म्हणजे व्हिडिओ काढत जात नाही ना. आणि तसं म्हणा गेलं तर हॉटेलवरचं वायफाय आहे जातात पण उशीर लागतो. मम्मी कपडे घालते. कपडे सगळी तशीच होती. बघा की मम्मी आल्यालाच म्हणली सगळं का नाही मी आली की तुम्ही कपडे धुयला टाकता पारुशी नाव. तिला कोण सांगणार की माझ्या म्हणजे मला तर कपडे निघत नाहीत आणि आजी का नुसते पाण्यात बुडवते वर वाळ्या टाकते. मम्मीच तेवढी आमच्या घरात ना एकमेव व्यक्ती आहे की तीच चांगली कपडे आणि अशी स्वच्छ पांढरा शर्ट पांढराच करून म्हणजे पांढराच असतो. काय सांगायचं डाग लागलं की ती अजिबात डाग ठेवत नाही. सगळं घासू 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 काढते. आता सगळं ठेवलंय का गोळा करून? नाही तुमचे धुना माझं एक सुद्धा नाही. माझे फक्त तेवढे कालचे कपडे आणि एक जीन्स आहे तेवढेच आहे. ती पण कालच घातलेली धुलेली. असू दे आता दौऱ्या पटापटा जायचंय हॉटेलवर. एक 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 काम अजून गाईला गिलगोल आणून टाकायचा आहे उडीचा. तिला सकाळ धरणं वाळच मकवान टाकले. आता थोडा गिलगोल आणून कापून टाकते म्हणजे मग चट खाईन परत मी. माझ्या साड्या आहेत दोनच्या थोडी दुसरे जाऊन माळा घालावं लागते असू द्या. पारुश्या आता धुणं धुयचं तेवढंच माझं वाचतंय. नाहीतर काय सांगायचं अगं लिहान तू लईच कपडे धुती खासा खासा. अगो मम्मी काय सांगू कधीच म्हणजे कोणत्या दिवाळीच्या सुट्टीला किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीला मी इतकं काम केलं नाही. ते ह्या दिवाळी म्हणजे गणपती बसल्यापासून इतकं काम करते मी. ती ही कडवळ टाकायची होती ती रान झालं. परवा दिवशी तर अख्खा स्वयंपाक मीच केलता. हो ना? बटाट्याची भाजी भाकरी पण 3 टाकलेल्या. काय झालं मग टाकल्यामुळे? मी कुठे म्हणते काय झालं सांगते ग. राड आवरला भांडी घासली दिवसभर मी भांडीच घासत बसायची. यायचं 2-3 भांडी कोणतरी करायचं. घरात गेली की भांडी दिसायची परत ते घासायला बघायची. काय ज्ञानेश्वरी सांगते खरंच लई तुझा अवघड खेळ आहे खरंच अगं खरंच. मम्मीला का तू म्हणते काम करत नाही मग काम करायला सांगते तर तू परत असंच करते परत. तसंच पाहिजे तुला नाही बाबा पण आता कामाला ही नको म्हणते. आता कसं होतंय का हो काय कधी ग मम्मी मी कामालाही केलं नाही. फक्त तू बाहेरचं करते ना आजी घरातलं करते मग मला कामच राहत नाही. मग मी काय करू आता बघा आता फक्त आता काम लई राहते. नीट का अभ्यास करावा येत नाही तर बघा सांगते की आज मार्क सगळे कमेंट करा. मोकळी झाली त्या हॉटेलच्या नादात पोरांकडे लक्ष नाही अभ्यासाकडे लक्ष नाही. नाही हो म्हणाय गेलं तर माझी मम्मी न किती शिकली ग तू? किती का शिकायला पण तुझं सांगते नाही 10वी हाफ म्हणजे निम्मी 10वी शिकली आहे ना. निम्मी 10वी शिकली का 9वी शिकली मला सांगते नाही. तुझं चाललंय माझं राहू तुझं बघ. त्यामुळे माझा अभ्यास मम्मी घेत नाही कोणाकडे तेवढं. म्हणजे मी 4थी म्हणाय गेलं तर 6वी जास्त माझी मम्मी अभ्यास घ्यायची माझा पण आता थोडी घेत नाही. चला कामाचं बघा पटापटा. बापू काय करते तू? बापू आम्हाला घालवा यायचं. चिवडा आणि शंकरपाळी खातात. बापू म्हणलं की आज काय गाडी नाही. आता आज तुम्हाला गाडी द्यावा लागेल. आता आम्हाला जायची परत पंचायत. बापूंला म्हणा आम्हाला सोडून मग ही करा. पोतं कुणाकडे टाकले? पावसाच्या पाण्याने वाहून गेले कोण टाकायचंय. माझी केस बघ किती सिल्की इथं मम्मी. माझी केस बघ किती सिल्की. हो झाली आता फक्त तांबड्याची काळी व्हायची राहिलं. केसांना व्यवस्थित तेल लावून डोकायचे. मग काही रोज दिवाळी म्हणजे सुट्टी लागल्यापासून रोज बिन्या घालून असे चप 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 तेल माझी आजी लावायची म्हणायचं. आधी काय करते? आधी चालला स्वयंपाक. असं तोंडावर तेल तर ओघळून यायचं. स्वयंपाक काय चाललंय? आधी मटकीची भाजी आणि धपाटी करते. धपाटी चपात्या. चपात्या कशाला आता? तुम्हाला डब्याला नेला धपाटी नेली असते आम्ही. धपाटी नेणार का तेलकट? हा मग चालतंय जावा. चपाती तेलकट असते की मम्मी.
धपाट्या ग दुपारच्याला गरम गार झाल्यावर खाऊ वाटत नाही असं म्हणते तुला मी. जाऊ दे. बघा तुझ्या ह्यानी बघ आता अण्णा नाही नेणार अन्नासाठी करावं लागेल. मग माझ्यासाठी करा चला घरी खाऊ. काय मस्त म्हणलं बापू राहिलं होतं 2-4 दिवस झाले बापू व्हिडिओ मध्ये नव्हतं म्हणलं बापूचा एक व्हिडिओ काढून येऊ मम्मी चांगला. ती पहिली मॅक्सी बदल दुसरी घाल. हो उरकू दे बाय आता कामाचं तुला पडलंय ह्याचं मला पडलंय काम उरकायचं. हा उशीर झालाय ना आता. उशीर झालाय शाळेचं अन्नाचं उरकलंय का बघा उरका उशीर होत आलाय कशाला उशीर करताय जा मी पण उरकते आता. त्याने आंघोळच केली ना अजून. सगळी म्हणणार हो तुला कामाची असू दे तुला काय बोलायचं म्हणा गेलं तर माझी मम्मी तशी म्हणा गेलं तर कामाचीच आहे. होय अशी म्हणणार आणि बाई मला काय करते सगळ्याच ऐकून घ्यावं लागतंय ह्याने हाई करावं लागतंय. जाऊ दे कमेंट वाचत जाऊच नको मी वाचत जाईल. कोणी कमेंट केल्या नाही केल्या तरी जी हाय ती हाय खरं. चला मोकळं पाणी म्हणतरी बरे धुणं धुवायला काहीच वाटत नाही किती सापा सापा धुवा नाहीतर पाणी उपसून घ्यायचं म्हणल्यावर तर काय लई उशीर होतो. पण ही तरी कसं मोकळं पाणी पटापटा कपडे निघतात भारी वाटतं धुवायला असं धुवायला भारी वाटतं. पाणी आटल्यावर पण लय अवघड आहे धुणं धुवायची मजाच गेली मग असं म्हणलं धुणं धुवायला भारी वाटतं. मला अजून आठवतंय 3-4 वर्ष झालं असतील त्याला. आत्याकडे आली ती आणि आत्या इथे धुणं धुत होती दगडावरती आत्यान तू आम्ही पाण्यातच पडली आणि त्याला अचानकच गोम आलती. हो बाई असं दे तर चला एक छान असं मस्त तुम्हाला इथलं पण वातावरण बघायला घालू पाहिजे हॉटेलवरचं इथलं पडायची मी. इकडचं पण दाखवलं पाहिजे वातावरण तुम्हाला तेवढा चेंज बघायला थोडासा. थंड पाणी वारे समुद्राचं इकडं काय आहे आता घराचं कोण हाक मारते आजी बरं असू दे बाय बाय. बाय.